नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत अमृता ब्लॉग्समध्ये. तुम्ही सगळे कसे आहात? मजेत ना? आणि माझे व्हिडिओज बघताय ना? बघितलेच पाहिजे, कारण मी नेहमी तुमच्यासाठी नवीन नवीन कथा, कविता, वेगवेगळी सदरं घेऊन येणार आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका. तर आज मी एक नवीन पुस्तक आणलेलं आहे तुम्हा सगळ्यांना ऐकवण्यासाठी. तर हे पुस्तक आहे ग. दी. माडगूळकरांचंच, कारण की ते माझे खूप आवडते लेखक आहेत. तर त्यांचं एक वाटेवरल्या सावल्या या नावाचं एक आत्मचरित्रात्मक लेख आहे. तर हे खूप छोटं पुस्तक आहे, जरी त्यांचं आत्मचरित्र किंवा आत्मकथा आपण म्हणू शकतो. तर तेच आज मी वाचणार आहे. त्यातला एक पहिला भाग, त्यातली पहिली गोष्ट किंवा पहिला लेख मी वाचणार आहे आज. हे सुद्धा साकेत प्रकाशनचंच पुस्तक आहे आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे साकेत प्रकाशनची सगळी पुस्तकं खूप छान असतात. चला तर मग आज आपण वाचूया ग. दी. माडगूळकरांचं आत्मचरित्रात्मक लेख. चला तर मग वाचूया. तर सगळ्यात आधी मी जे पहिलं ज्या माणसांनी हे पुस्तक काढण्यासाठी प्रयत्न केले तेच आनंद अंतरकर यांचं थोडंसं मनोगत मी वाचतेय. भूमिका, त्यांची भूमिका. तीळ आणि तांदूळ या पुस्तकाप्रमाणेच प्रस्तुत पुस्तकाचे संकल्पनाही कैलासवासी ग. दी. माडगूळकर यांच्याबरोबरील चर्चेतूनच करण्यात आलेले होते. आज हे संकल्पन प्रत्यक्षात साकारत आहे या गोष्टीचा आनंद होतो. सुमारे 25 वर्षांपूर्वी वाटेवरल्या सावल्या हे आत्मचरित्र मनोहर मासिकातून क्रमशः प्रसिद्ध होत होते. तेव्हा त्यातील काही तपशिलांचा, हकीकतींचा आठव अलीकडे वरचेवर होऊ लागला होता. हे इतके उत्कृष्ट पुस्तक अद्याप प्रकाशित का होऊ शकले नाही याचे आश्चर्य वाटत होते. त्याचा विषय निघाला की एक प्रकारची अस्वस्थता वाटू लागायची. अखेर एके दिवशी मी ठामपणे आणि स्पष्टपणेच माडगूळकरांना विचारले, हे पुस्तक मी काढलं तर काही हरकत आहे का? काढा की, माडगूळकर सहजगत्या म्हणाले. पण तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? काय? कात्रणं नाहीत हीच ना? मी सावधपणे विचारले. ती अडचण एव्हाना मला पाठ झालेली होती. ते तर आहेच, माडगूळकर मंद हसत म्हणाले. पण अहो, हे पुस्तक आजवर किमान 3 तरी मोठ्या प्रकाशकांनी जाहीर केलेलं होतं आणि कुणीही ते काढलं नाही. कारण काय असोत ती असो, पण एक प्रमुख कारण स्पष्टच आहे, पुस्तक फार लहान होणार. ते तर खरंच, पण त्याला उपाय काय? एक कल्पना सुचते. मागे एका दिवाळी अंकात मी एक प्रदीर्घ लेख लिहिला होता. येथवरी आहे ऐसा हा प्रकार. हा लेख आत्मचरित्रपरच आहे. त्याचं कात्रण कुठल्या तरी अज्ञात कारणामुळं माझ्या संचितात शिल्लक आहे. ते मी तुम्हाला देतो. तुम्ही वाचा आणि निर्णय घ्या. तो लेख जर तुम्हाला पुस्तकात घेण्यायोग्य वाटला तर आरंभी टाका. नंतर हे 10 लेख सलग टाका. माडगूळकरांनी सविस्तर खुलासा केला. मला ती कल्पना एकदम आवडली. येथवरी आहे ऐसा हा प्रकार हा लेख मी अगदी अवलिंबे वाचून काढला. अगदी अविलंबे वाचून काढला आणि एका प्रखर दाहक अनुभूतीने मी अंतर्बाह्य ढवळून निघालो. पानोपानी माझ्या कंठाला चिमटा बसल्याची जाणीव होत राहिली. पापण्यांना नकळत पाण्याची पालवी फुटत असल्याचा साक्षात्कार होत राहिला. दैन्य दारिद्र्याचे हे दर्शन माझ्या जिव्हारी रुतले. दुसऱ्याच दिवशी माडगूळकरांकडे गेलो आणि त्यांना म्हणालो, लेख वाचला, विलक्षण प्रभावी उतरला आहे. हातावर जळते निखारे पडल्यासारखा अनुभव त्यांना दिला. हा लेख देऊन तुम्ही नुसता पुस्तकाच्या पृष्ठमर्यादेचा प्रश्न नाही सोडवलात, तर एक अत्यावश्यक बाब केलीत. पुस्तकात हा लेख नक्कीच अस्थानी ठरणार नाही. उलट मागे राहिला असता तर मोठी हानी झाली असती. ठीक आहे, अवश्य द्या.
तुमचा निर्णय योग्यच असणार, माडगुळकरांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या उद्गारांनी माझा पुस्तकाविषयीचा आत्मविश्वास दुणावला. येथवरी हा लेख सुरुवातीला देण्याविषयीचा माझा विचार पक्का झाला. या लेखाचा शेवट आणि वाटेवरल्या सावल्यातील पहिल्या लेखाची सुरुवात यांची सांधेजोड अकल्पितरित्या बेमालूम जमून गेली आहे. त्यातील जीवनकल्पनेचे सूत्र पूर्वयोजना करून लिहिल्यासारखे साधले गेले आहे. मधल्या काळातला दुवा कल्पनेने वाचकाला उभा करता येते. या आत्मचरित्रातील पहिल्या प्रदीर्घ लेखात गदिमांचा बाल्यजीवनाचा खडतर काळ व त्यावेळची एकंदर सामाजिक चौकट यांचे दर्शन घडते आणि नंतर मात्र प्रायशः चित्रपटसृष्टीच्या अनुषंगाने त्यांचा जीवनपट उलगडत जातो. गदिमा हे मराठी साहित्यसृष्टीला आणि चित्रसृष्टीला पडलेले एक अभिजात स्वप्न. या स्वप्नाने मराठी माणसांच्या आयुष्याला सोन्याचा मुलामा चढवला. गदिमा हा मराठी संस्कृतीने जपलेला एक मोठा संस्कार ठरला. घराघरामध्ये, मनामनामध्ये आणि ओठाओठावर हा संस्कार मोठ्या श्रद्धेने जपला गेला. ज्याची कला लोकजीवनाशी विलक्षण समरस झाली असा हा महान साहित्यिक होता. या पुस्तकातील प्रवासात गदिमांना अनेक प्रकारची माणसे भेटली. त्यातील पुष्कळांचा त्यांना फार घनिष्ठ सहवास घडला. काही विचित्र वा कटू अशा प्रकारचे अनुभवही आले. पण प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्यातच बरेचसे पूर्वायुष्य खर्ची पडले असल्यामुळे की काय, कुणाविषयीही त्यांच्या मनात कधी अढी राहिली नाही की कटुता राहिली नाही. कलेच्या ध्यासाने ते आपला मार्ग शोधित राहिले, चालत राहिले. काही व्यक्तींविषयी त्यांना उत्कटपणे वाटणारा कृतज्ञता भावही या वाटचालीतून दृगोच्चर होत राहतो. माणुसकीशी त्यांचे नाते बालवयापासूनच जडलेले होते. समाजातील अस्पृश्य दलितांविषयी वाटणारी सहृदयता त्यांच्या अनेक चित्रपटातून स्पष्टपणे दिसून येते. वयाच्या अवघ्या 16-17व्या वर्षी हा लोकोत्तर कवी असे करुण विदारक सामाजिक चिंतन आपल्या शब्दातून व्यक्त करतो, यातच त्याचे थोरपण, त्याची शक्ती दिसून येते. दगडाच्या देवा दह्याच्या घागरी, अस्पृश्याच्या घरी ताक नाही. पाळी व पोपट गोड फळे त्याला, आणि अस्पृश्याला कदन्न का. त्यावेळची सामाजिक विषमता, बालपणीचे संस्कार संचित सूक्ष्म निरीक्षण, कीर्तनातून ऐकलेले संतजनांचे प्रबोधक अभंग, राजमंदिरात पाहिलेले दह्यादुधाचे व्यर्थ अभिषेक, माडगूळच्या महारवाड्यात पाहिलेली महार सांभारांची दैन्य दारिद्र्यावस्था आणि अतीव कष्ट व झगडा यांच्या धाग्यांनी विणलेले गरीब हालअपेष्टेचे आयुष्य यांचा ठसा गदिमांच्या या छोट्याशा काव्यात उतरला असावा असे वाटते. यानंतरच्या त्यांच्या प्रौढ परिपक्व काव्यस्त्रोतात तर सारा मराठी समाजच आनंद भावनेने चिंब चिंब विझून गेला. या आत्मचरित्रात निवेदनाच्या ओघामध्ये गदिमांनी स्वतःच्या मातोश्री, मास्टर विनायक, आचार्य अत्रे, बाबूराव पेंढारकर, वि. स. खांडेकर, बाबूराव पेंटर, सुधीर फडके आदी कितीतरी व्यक्तिचित्रे नेमक्या शब्दात आणि सहज शैलीने रेखाटली आहेत. त्या परिस्थितीतील स्वतःच्या मनस्थितीचे अचूक वर्णन करताना तर त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करून करुण करू व्याकुळ भावस्पंदने उमटवते. चराचरातील अमूर्त किंवा जडभौतिक तत्वांनाही माडगुळकरांच्या लेखणीतल्या विजेचा स्पर्श लाभला की ती तत्वे सजीव समूर्त होऊन वाचकांसमोर उभी राहतात. पंचारती चित्रपटातील गदिमांच्या एका अभंगात अशा पंक्ती आहेत. गाव जागा झाला आता उठा पांडुरंगा, उजळली उगवती जथे पाखरांचे गाती. सकाळच्या कळशीत आली चंद्रभागा. या अभंगातल्या रूपकाप्रमाणे ज्या ज्या रसिकाने गदिमांच्या काव्योघात आपली कळशी धरली त्या प्रत्येकाला त्यांच्या भावसंपद चंद्रभागेचाच अनन्य लाभ झाला. गदिमा हे मराठी साहित्य संस्कृतीतले एक झपाटलेले झाड होते. ऋतुपरत्वे अनेक उन्हाळे, पावसाळे, वादळे या झाडाने पाहिली आणि साहिली,
तरीही हे स्वाभिमानी व कष्टाळू झाड ताठ उभे होते. असीम दारिद्र्य व अपार कष्ट अशा खडतर वाटचालीतूनही त्यांनी मराठीला काही अभिजात व कलापूर्ण चित्रपट दिले. त्यांच्या या अपूर्व देण्याबद्दल मराठी माणूस कृतज्ञ आहे. मराठी मनावर स्वतःची एवढी दृढ सखोल छाप ठेवणारा कलावंत विरळाच म्हणावा लागेल. आपल्या रूपाने गदिमांनी साहित्य चित्रसृष्टीत एक वैभवशाली पर्वत निर्माण केले. हे आत्मचरित्र अपूर्णावस्थेत राहिले आहे याची खुद्द माडगूळकरांना आणि मला आम्हा उभयतांनाही पूर्ण जाणीव होती. तरीही जेवढे लिहिले गेले तेवढे ग्रंथबद्ध व्हायला हवे या माझ्या आग्रही विचाराशी कैलासवासी माडगूळकर सहमत झाले आणि त्यातूनच हे आत्मचरित्र आकाराला आले याचे अतीव समाधान वाटते. आज पुस्तक पूर्ण झाल्यानंतर वाटते चित्रपटसृष्टीतील कैलासवासी माडगूळकरांच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंतचा प्रवास लक्षात घेतला तर तसे हे पुस्तक अगदीच अपूर्ण वाटण्याचे कारण नाही. एका कलावंताची तरुण आयुष्यातली एक अंधार यात्रा संपली आणि पुढच्या उजेडाच्या प्रवासापर्यंत तो कसा येऊन ठेपला हे सांगणारी ही आत्मकथा ठरू शकते. गुळाचा गणपतीमधील एका गीतात गदिमांनी सूचना केली आहे, चला जाऊ द्या पुढे काफिला अजूनही नाही मार्ग संपला, इथेच टाका तंबू, जाता जाता जरा विसावा एक रात्र थांबू, इथेच टाका तंबू. त्याप्रमाणे एखादा विसावा वाचकांनी या आत्मचरित्रात टाकायला हरकत नाही. प्रत्यक्ष काफिला पुढे गेलेल्या आत्मचरित्रातील अखेरची चित्रसूची प्रसिद्ध चित्रपट व्यासंगी श्री भास्करराव धारप यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. छायाचित्रे व काही महत्वाचा तपशील जमावाच्या कार्यात माझे स्नेही श्री शशिकांत किणीकर यांनी नेहमीप्रमाणे उत्साहाने साथ दिली. त्यांचेही मित्रत्वपूर्ण आभार. चला तर मग आपण आता पहिल्या लेखाकडे येऊया. मूळ पुस्तकामधल्या लेखाला सुरुवात करूया. तर यातला मी दुसरा लेख वाचतेय आता. पहिला लेख छान आहे परंतु खूपच मोठा आहे, तो आपण पुन्हा कधीतरी वाचूया. तर यातला मी दुसरा लेख वाचतेय, त्याचं नाव आहे पहिला झोत. बघा, दुसऱ्या लेखाचं नाव आहे पहिला झोत. दुसरा किंवा तिसरा नंबरचा हा लेख आहे, पहिला झोत. कोल्हापूरच्या हंस पिक्चर्स या प्रसिद्ध चित्रपट संस्थेत मी पगारा वाचून नोकरी करू लागलो. शाहूपुरी पेठेतील एका व्यापाराने ज्या ओटीवर मला उतरायला जागा दिली होती त्याच ओटीवर मी माझे हातपाय पसरू लागलो. शेजारच्या अडत दुकानात पाण्याचा नळ होता. त्याला 24 तास पाणी असेल. तो नळ मी माझ्या स्नानासाठी जाहीरपणे वापरू लागलो. जरुरीपुरते वस्त्रदान मला गणपतराव मिर्जांनी केलेलेच होतेच. वस्त्र, उदक आणि निवास या 3 प्रमुख गरजा अशा तऱ्हेने मिटल्या होत्या. पोटाचा प्रश्न मात्र पुरता सुटला नव्हता. गणपतराव मिर्जांच्या दुकानात शेंगांची पोती शेकड्यांनी पडलेली होती. गुळाच्या ढेपा तिथे सहस्रांनी साठवलेल्या होत्या. शेंगा गुळावर दिवस काढणे त्या ठिकाणी अवघड गेले नसते, पण तसे करावे लागले नाही. श्री हेरवाडे नावाच्या एका व्यापारी गृहस्थांनी मला एक लहानसे काम दिले. त्यांच्या छोट्या छोट्या मुलांना मी इंग्रजी शिकवू लागलो. या कामासाठी मला दरमहा 10 रुपये मिळावेत असे ठरले. हेरवाड्यांच्या मुलांचा शिक्षक होताच कोपऱ्यावरच्या खानावळवाल्याला माझी पत पटली. माझ्या पोटाचा प्रश्नही सुटला. मिळकत हाती येण्याच्या आधीच मी माझ्या स्वतःच्या कमाईचे जिवंत अन्न खाऊ लागलो. आपण चित्रपट व्यवसायात आलो या घटनेचा आनंद मला इतका झाला होता की बाकी कुठल्याही गोष्टीचा हर्षखेद माझ्या हिशेबीच राहिला नव्हता. कोपऱ्यावरच्या सरदार गृहातील अन्न कच्चे असते अशी हाकाटी दुकानात येणारे बागायतदार देखील करीत होते, पण मला ते अन्न सुग्रास वाटत होते. अंथरूण पांघरूण या वस्तूंची आवश्यकता मला भासत नव्हती. दुकानाच्या पेढीवर काथ्याची गादी नुसत्या कातळापेक्षा कितीतरी मऊ होती.
नुसत्या दुमडलेल्या हातापेक्षा तक्क्याचे उसे फारच सुखद होते. उत्साहाने वेडे झालेले माझे मन रात्रभर जागून भविष्याचे मिनार बांधत होते. भल्या पहाटे मला अंथरुणावरून उठवीत होते. प्रत्येक काम माझ्याकडून झटाझट उरकून घेत होते. 2-2.5 मैल दूर असलेल्या हाऊस स्टुडिओपर्यंत चालत जाणे मला सहज जमत होते. तिथून परत येतानाही पायांना कुरकुर सुचत नव्हती. हेरवाड्यांच्या मुलांच्या शिकवण्या गप्पांसारख्या श्रमपरिहारकच वाटत होत्या. हळूहळू सारी शाहूपुरी पेठच माझ्यावर प्रेम करू लागली होती. सुखी माणसाचा सदरा या प्रसिद्ध कथेतील सुखी माणसाचे आयुष्य मी जगत होतो. भविष्याचा प्रकाश वर्तमानातील अंधाराला गिळून बसला होता. पुढे पुढे 15 दिवस गेले आणि माझ्या तोंडाला पहिले रंगाचे बोट लागले. फालतू नटांच्या खोलीत दिवसभर पत्ते खेळत बसणारे नट तोंडे रंगवण्याची वेळ आली की नाके वाकडी करीत. मला त्यांच्या या कृतीचा अर्थच समजत नसे. माझ्यावर मेकअप करण्याची पाळी आली तेव्हा मी उसळीसारखा उठलो. रंगभूषेच्या खोलीत गेलो. तेलकट रंगाने रंगलेली मेकअप मास्टरची ती बोटे मला अत्यंत आदरणीय वाटली. गाडगे रंगवावे इतक्या बेफिकिरीने त्याने माझे तोंड रंगवून टाकले. मला मात्र प्रामाणिकपणे असे वाटले की माझ्या मडक्याला आज संक्रांतीचे स्वरूप आले. आता त्याची पूजा होणार. माझे तोंड रंगवून झाल्यावर त्या मेकअप मास्तरने तितक्याच बेफिकिरीने माझ्या हनुवटीला व गालांना गोंद फासला. कोकणचा शेतकरी चिखलात भात रोपे रोवतो तितक्या सहजपणे त्या गोंदात त्याने केस रोवून दिले. मी दाढी दीक्षित दिसू लागलो. कपडे पटवाल्याने फेकलेली पिवळी लुंगी मी खांद्यावर गाठी देऊन अंगभर पेहरली आणि आरशात बघितले. तू सिनेमा नट झालास, माझे प्रतिबिंब नुसत्या डोळ्यांनी बोलले. माझ्यासारखे आणखी 5-25 दाढीवाले सिद्ध झाले. आमचा घोळकाच्या घोळका सेटवर गेला. सेटवर एक लांबलचक स्वयंपाकघर मांडण्यात आले होते. आम्हा सर्वांना दिग्दर्शक मास्टर विनायक यांनी एकवार जवळून पाहिले. मग वेगवेगळ्या जागेवर बसवले. कुणी चुरखंडाशी बसले, कुणी मोरीत तांदूळ धुवू लागले, कुणी भल्या मोठ्या पातेल्यात भरलेल्या घागरी ओतू लागले, कुणी कणिक तिंबू लागले, कुणी पाट्यावर वरवंट्याने काही वाटू लागले. मी व जावडेकर नावाचे हरहुन्नरी भाजी चिरण्याच्या कामावर रुजू झाले. दोघांच्या मध्ये एक मोठा हारा होता. त्यात भोपळे, कारली, पडवळ अशा फळभाज्या खच्चून भरलेल्या होत्या. काही भोपळे मातीचे होते, काही कारली कागदाच्या पुठ्ठ्याची होती. चित्रपटसृष्टीच्या विश्वामित्री वैचित्र्याची मला तेवढ्यातही मौज वाटून गेली. सर्व मंडळी सांगितलेल्या जागी कामाला लागल्यावर दिग्दर्शक विनायकरावांनी कॅमेऱ्यावाल्या लोकांना इशारा केला. सहस्रावधी ज्योतींचा प्रकाश असणारे दिवे आमच्या अंगावर प्रकाश टाकू लागले. चित्रपटसृष्टीतील उजेडाचा पहिला झोत जेव्हा माझ्या अंगावर पडला तेव्हा माझे सर्वांग जणू पुलकित झाले. बाळपणापासून मनात बाळगलेली आशा देखता डोळा साकार झाल्याचा आनंद मी उपभोगला. प्रकाश योजना कायम झाली. आम्ही सर्व मुक्यानेच आमची कामे करू लागलो. अरे काहीतरी बोला की, विनायकराव ओरडले. कुणी काहीच बोलेना. जो तो ओठ उघडता उघडताच ते मिटून घेऊ लागला. जनरल नॉईज करा काहीतरी, विनायकराव शिकवण्याच्या स्वरात म्हणाले. तरीही कुणी काहीच बोलेना. काहीतरी बोला की हो औंधकर. औंधकर ही हाक विनायकरावांनी मला मारली होती. ते लक्षात यायला मला थोडा वेळ लागला. त्यांची दृष्टी माझ्याचकडे आहे हे लक्षात येताच माझ्या उत्साहाने उंच उडी मारली. मी चिरीत होतो ते कारलेच मी जावडेकरांच्या पुढे धरले आणि सुचेल ते बोलू लागलो. हे कारलं पूर्वी काकडीसारखं गोड होतं. एका ब्रह्मचार्याची त्याला दृष्ट लागली आणि ते कडू झालं. बघ, ह्याच्या अंगावर अजून दृष्ट लागल्याचे फोड आहेत. छान, विनायकराव म्हणाले. विनायकरावांनी उच्चारलेल्या त्या छान या शब्दाला त्यावेळी फार मर्यादित अर्थ असेल. कदाचित तो अर्थशून्य उद्गारच असेल, पण त्या एका शब्दाने मी मात्र विलक्षण प्रभावित झालो. त्या सबंध दृश्याचे चित्रीकरण होई तोपर्यंत मी इतक्या धिटाईने अभिनय वठवला की माझे सहकारी एकमेकांच्या कानात कुजबुजू लागले.
फारच पुढं पुढं करतोय. सहकाऱ्यांनी मारलेल्या या शेऱ्यांनी माझ्या दुधात ताकाचा थेंब देखील पडला नाही. दिग्दर्शक सांगतील तशी सोंगे मी हौसेने घेऊ लागलो. ते सांगतील तशी ती अचूकपणे वठवू लागली. ब्रह्मचारी चित्रपटाचे चित्रण जारीने सुरू झाले. आता जवळजवळ रोजच माझे तोंड रंगू लागले. झाडूच्या गाण्यात सफाई सैनिक म्हणून मी आधी ध्वनिमुद्रित केलेल्या गाण्याबरोबर स्वतःच्या ओठांची बिनचूक हालचाल करू शकलो. नवागतात क्वचित दिसणारे कसब माझ्यात आहे हे चाणाक्ष विनायकरावांनी गुपचूप हेरले. 4-2 संवाद असलेली कुठलीही भूमिका आली की ते सहदिग्दर्शकांना सांगू लागले, औंधकरांना रंगवा. विनायकराव म्हणू लागले तसे हंसमधील सारेच लोक मला औंधकर म्हणून संबोधू लागले. मीही त्या नावाला हरकत घेतली नाही. औंधकर या नावाला नाट्य आणि चित्रसृष्टीत एक विशेष अर्थ होता. अपघाताने का होईना पण एवढे मोठे नाव आपल्या आकृतीला चिकटलेले मला आवडत होते. हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर अवधूत नावाचा तरुण ब्रह्मचारी जरंडेश्वर स्वामींच्या पायांची आजन्म ब्रह्मचार्याची शपथ घेतो अशा एका दृश्याचे चित्रण झाले. कुणाला न विचारता मी माझी मुद्रा रंगभूषाकाराकडून जखड म्हातारी रंगवून घेतली. केस लपवण्यासाठी डोक्यावर कानटोपी चढवली आणि जरंडेश्वर वेशधारी जावडेकरांच्या मागे उंचावर जाऊन उभा राहिलो. आपण जरंडेश्वर स्वामींचे शिष्य आहोत अशी मी माझ्या मनाशीच कल्पना करून घेतली. जरंडेश्वरांचे व्याख्यान सुरू झाले तसा मी उगीच त्यांच्या मागे माना डोलावू लागलो. काय ज्ञान आहे अशा अर्थाचा मुद्राभिनय करू लागलो. माझे तोंड कॅमेऱ्याला दिसत नव्हते हे माझ्या मुळीच ध्यानात आले नाही. माझी ही प्रकाशाकडे जाण्याची धडपड दिग्दर्शक विनायकांच्या नजरेतून मात्र सुटली नाही. त्यांनी मला बुद्ध्याच 1-2 संवाद बोलण्यासाठी दिले. मूळचा नकलाकारच असल्यामुळे मी वयोवृद्ध घोगऱ्या आवाजात हे संवाद बरोबर वठवले. त्या दिवशी चित्रणाचे काम संपायला रात्रीचे 12 वाजले. वाटचालीच्या कैफात मुक्कामाचे स्मरणच राहिले नाही. रात्री रंग पुसताना माझ्या डोक्यात विचार आला, हेरवाड्यांकडची शिकवणी बुडाली. ती बुडवून चालण्यासारखे नव्हते. हेरवाडे पोटाला देत होते म्हणून इकडे चित्रभूमीवर मला उत्साह उत्पन्न होत होता. त्यांना आता काय सांगावे म्हणजे शिकवणीचे काम जाणार नाही याचा विचार करीत करीतच मी रंग पुसला. तोंड धुतले नाही. कानागळ्यावरचा रंग दिवसा मिरवणे नव्या नटांना आवडते व मुलतानी मातीत रंगवलेले धोतर नेसून मिरवताना नव्या कुस्तीगिरांना जो आनंद होतो तोच आनंद अशा रंग मिरवणाऱ्या नटांना होतो. या शिळ्या रंगाच्या दर्शनाने हिरवाड्यांच्याकडे झालेला खाडाही पचण्याचा संभव होता. मी स्टुडिओ समोरच्या अंगणात आलो तेव्हा बरीच मंडळी निघून गेली होती. उद्याची नोटीस बघावी म्हणून हजेरी कचेरीजवळ गेलो. उद्या ही सर्व फालतू नटांना सकाळी 7ला बोलावले होते. आजच्या सारखेच उद्याचे शूटिंगही रात्री 12 पर्यंत चालणार होते. हेरवाड्यांकडील शिकवणी आपण करणार कशी या विचारानं मी हैराण झालो. अंधार काळाकिट्ट पडला होता. शेतवाडीतून मधल्या रस्त्याने जाणे आता धोक्याचे होते. शहरातून जाण्याने अर्धा 1 मैल प्रवास वाढणार होता. जायला तर पाहिजेच होते. मी झपझप चालू लागलो. एवढ्यात कुणीतरी हटकले. तो स्टुडिओचा दरवान होता. काय मी विचारले. बाबूराव साहेब बोलावतायत. बाबूराव असे आश्चर्याने स्वतःशीच पुटपुटत मी परत फिरलो. अगदी पहिल्या दिवशी छान छान म्हणून विनायकरावांची पाठ थोपटणारा तो प्रौढ चष्मेवाला स्टुडिओ पुढच्या वाळूवर मंद मंद फेऱ्या घालीत होता. आवारात दिवे अगदी कमी होते. बाबूरावांची मुद्रा मला स्पष्ट दिसत नव्हती. राहता कुठं मी जवळ पोचल्यावर बाबूरावांनी थांबून गंभीर आवाजात विचारलं. तसा मी कुठंच राहत नव्हतो. उत्तर काय द्यावे ते मला क्षणभर सुचले नाही. राहता कुठं त्यांनी पुन्हा विचारले. शाहूपुरीत त्यांच्या आवाजातील हुकमीपणाने थोडासा बावरून मी उत्तरलो. मग चालत कुठं जाता इतक्या लांब? ही गाडी जाते तिच्यातून जा.
या अकल्पित करुणेचा उद्देश माझ्या ध्यानात आला नाही, पण माझे डोळे मात्र पाणावले. दूर उभ्या असलेल्या मोकळ्या गाडीत मी जाऊन बसलो. थोड्या वेळाने बरीच माणसे आली. विनायकराव, पांडुरंगराव नाईक, त्यांचे प्रमुख सहकारी असा घोळकाच्या घोळका गाडीत आला. मी अंधारात अधिकच अंग चोरून बसलो. मंडळी भराभर आत आली. विनायकराव चक्राशी बसले. तर असा होता हा लेख. खूप छान होता. आपण ह्या पुस्तकातले पुढचे लेख सुद्धा वाचणार आहोत. ही मालिका आपण कंटिन्यू करणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी या पुस्तकातला पुढचा लेख वाचणार आहे. त्यामुळे तुम्ही हा लेख पुन्हा पुन्हा ऐका आणि लक्षात ठेवा. म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा मी पुढची कथा वाचेन तेव्हा तुमच्या संदर्भ बरोबर लक्षात येईल. आणि यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका. आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. एखादी कथा ऐकायची असेल तर त्या पुस्तकाचं नाव देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटतच राहू अशाच कथा, कविता, गप्पा मारण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या.